आपल्या इकडे 4 पैशासाठी काही लोकांनी भेसळयुक्त पनीर, केमिकलयुक्त दूध आणि घातक कृत्रिम रंग वापरलेल्या खाद्यपदार्थांची विक्री करून लोकांच्या आरोग्याशी खेळ चालू केला आहे। पण जर्मनीत प्रोडक्टची क्वालिटी ओळखण्यासाठी काय सिस्टीम आहे तुम्हाला दाखवतो। इथं आपल्या इथल्यासारखे छोटे किराणा मालाचे स्टोअर नसतात, त्यामुळे सगळ्या गोष्टी या मॉल मध्येच मिळतात आणि प्रत्येक प्रोडक्ट वर असा ए पासून ई पर्यंत न्यूट्री स्कोर दिलेला असतो। ए स्कोर असणारे प्रोडक्ट हे हाय क्वालिटी असतात, बी आणि सी स्कोर असणारे मीडियम क्वालिटी आणि ई स्कोर असणारे प्रोडक्ट हे लो क्वालिटी असतात। आपल्याकडे चिकन मटन मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते, पण इथं त्याच्या पॅकेटवर सुद्धा न्यूट्री स्कोर दिलेला असतो। प्रोडक्ट मध्ये असणारं प्रोटीन, फॅट, शुगर, कॅलरीज याच्या आधारावर हा स्कोर ठरवला जातो आणि प्रत्येक जण स्कोर चेक करूनच खरेदी करत असतो। त्याचबरोबर बायो प्रोडक्ट सेपरेट ठेवले जातात आणि बायो प्रोडक्ट मध्ये कोणत्या सुद्धा प्रकारचे केमिकल यूज केले जात नाही, हे पूर्णपणे नॅचरल असतात, त्यामुळे थोडे महाग सुद्धा असतात। तर भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री रोखण्यासाठी आणि आपल्या लोकांच्या आरोग्याशी चाललेला खेळ थांबवण्यासाठी सरकारनं काय केलं पाहिजे तेवढं कमेंट मध्ये नक्की सांगा।